बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील चिचारी येथील पाण्याची टाकी कोलमडून पडली। लाखो रुपये खर्च करून 15 दिवसापूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी वादळ वारा आल्याने पत्त्यासारखी कोलमडून जमिनीवर कोसळली। शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या निकृष्ट दर्जाचे बांधकामाने जिल्हाभरात बट्ट्याबोळ। योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात चालू असलेल्या कामाची चौकशी करा, प्रशांत टिक्कर यांची मागणी। चिचारी टाकी बांधकामात घोळ करणाऱ्यांचा 24 तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा प्रशांत टिक्कर यांचा इशारा। या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील या चिचारी गावामध्ये अक्षरशः जल जीवन मिशन योजनेच्या या ठिकाणी बट्ट्याबोळ केलेला आहे। करोड रुपये घालून या ठिकाणी पाण्याची टाकी उभारलेली होती आणि अक्षरशः ही टाकी केवळ रात्रीचे चक्रीवादळ आल्याने ही टाकी कोलमडून पडली। या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली, ते आमचं भाग्य या ठिकाणी समजावं लागेल। आणि खरं तर या अधिकाऱ्याची आणि लोकप्रतिनिधी आणि या ठेकेदाराची मला कीव येते की नव्याने या ठिकाणी बांधकाम झालेले टाकी 15 दिवस अजून ते काम पूर्ण होऊन झाले नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये टाकी पूर्ण काम झाल्यानंतर हे टाकी आज कोसळून पडली। नेमकं आमच्या या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे। जल जीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्यामध्ये जे जे कामं झाले असतील ते कामं पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत। या ठिकाणी या टाकीचं आम्ही बांधकाम पाहिलं, या ठिकाणी सिमेंट सुद्धा या ठिकाणी वापरलेलं नाही, बारीक बारीक असारीचे या ठिकाणी तार वापरले आणि केवळ भ्रष्टाचाराच्या रूपामध्ये या ठेकेदारांनी या ठिकाणी करोड रुपये हडपलेले आहेत। शासनाचा पैसा आहे, आमच्या शासनाच्या तिजोरीवर लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी डल्ला मारलेला आहे। आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे 24 तासाच्या आत हे जे का दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि नव्याने या गावासाठी तात्काळ पाण्याची टाकीचं बांधकाम सुद्धा झालं पाहिजे। जर का 24 घंट्यामध्ये या संबंधित विभागाने यावर कारवाई जर केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र या डिपार्टमेंटच्या विरोधात, या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड रोष व्यक्त करेल। वेळ प्रसंग आमचं काही झालं तरी चालेल, पण या विभागाला धडा शिकवल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार या पद्धतीचा इशारा आम्ही या डिपार्टमेंटला देतो आहे।